नमस्कार, गौरी किचनमध्ये आपलं स्वागत. मी आज लाल तांदळाची लाटून केलेली भाकरी तुम्हाला दाखवणार आहे. बघा कशी छानपैकी आलेली आहे. हे बघा, हे लाल तांदूळ मी घेतलेले आहेत. आता हे तांदूळ धुवून मी याचं पीठ तयार केलेलं आहे गिरणीतून आणून. हे बघा, अशा प्रकारे पीठ तयार केले. आता गॅसवर मी पातेली ठेवलेली आहे. 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि 2.5 वाटी मी पीठ घेतलेले आहे. हे बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आपण पाणी पातेलीमध्ये न घेता परातीमध्ये पीठ घेऊन गरम पाणी पण आपण टाकू शकतो. हे बघा, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पीठ टाकलेला आहे. आता हा सगळा पीठ पाण्यामध्ये मिक्स करू आणि शिजवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मिक्स झालेला आहे. उरलेला जो पीठ आहे तो सुद्धा आपण टाकून घेऊया. आणि तो सगळा पीठ आज संपूर्ण बाजूने पीठ कोरडा राहणार नाही असं बघून संपूर्ण बाजूने पीठ चांगलं दांड्यानं हलवून घेऊया. हे बघा, चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यावर 5 मिनटं झाकण ठेवूया. 5 मिनटं आता पीठ तयार झालेलं आहे. 5 मिनटं झाकण ठेवूया. 5 मिनटानंतर आता हा पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊ. थंड झालेला आहे. एवढा पण थंड झालेला नाही आहे. अगदी हाताला चटका बसणार नाही एवढा थंड झालेला आहे. आणि पीठ आपण आता गरमच मळून घेऊया. हे बघा, सगळ्या गुठळ्या फुटलेल्या आहेत. आता हे आपण पीठ मळून घेऊया. बघा, त्याच पातेलीमध्ये पाणी घ्यायचं आणि पीठ थोडं करून पीठ आता मळून घेऊया. आपल्याला गरमच आहे पीठ, फक्त एवढंच का चटका बसणार नाही अशा प्रकारचा एवढा थंड आहे. एकदम थंड नाही करायचा. हे बघा, आता आपण कसा मळून घेऊया अशा प्रकारे. आणि गोळा तयार झालेला आहे. बघा कसा मऊ ह्या प्रकारे मळून घेतलेला आहे. आता आपण आपल्याला जेवढा लागेल तेवढा भाकरी जेवढी मोठी पाहिजे तेवढा मोठा गोळा घ्यायचा आणि पुन्हा पोळपाटावर थोडासा मळून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे मळून घेतलेला आहे. हे बघा, आता भाकरी करण्याच्या लायकीचा गोळा तेवढा मऊ झालेला आहे. आता थोडंसं पीठ लावून ती पारी तयार करूया. हे बघा, अशा प्रकारे ही पारी तयार झाल्यानंतर पोळपाटाला थोडं पीठ लावूया आणि ही भाकरी लाटून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे लाटून घेऊया. ही बघा, बाजूला तडासुद्धा गेला नाही. पीठ अगदी मऊसूद झालेलं आहे. हे मऊसूद आणि तडा जाऊ नये यासाठी काय करायला पाहिजे ही टिप्स तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. हे बघा, कशी भाकरी झालेली आहे रेडी. चारी बाजूनी सगळ्या कडा जिथे जाड वाटेल तिथे ती लाटून घ्यायची. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची. बघा, किती पातळ पण झालेली आहे. जशी पाहिजे तशी आपल्याला ही भाकरी लाटता येते. बघा, त्यासाठी उकड चांगली व्हायला पाहिजे. हे बघा, आता आपल्याला वाटलं का कुठेही थोडासा जाड वाटतंय का ते हाताने थापून घेऊया. आणि हाताने थापल्यामुळं असं वाटत नाही की ही भाकरी लाटून केलेली आहे. असं वाटतं ही भाकरी थापूनच केलेली आहे. हे बघा, आता ही भाकरी थापून झालेली आहे चारी बाजूने. आता आपण ही तव्यावर टाकूया. हा तवा मी लोखंडी तवा घेतलेला आहे. हे बघा, तुम्ही ॲल्युमिनियमचाही तवा वापरू शकता, नॉनस्टिकचा तवाही वापरू शकता. असं काही नाही का लोखंडी तव्यावरच पाहिजे असं नाही. हे बघा, आता जास्ती तवा तापल्यामुळं असा फुगा येतोय भाकरीच्या मध्ये. आपण थोडासा दाबून घेऊया. हे बघा, आता भाकरी उलटून घेऊया. हे बघा, ही भाकरीच्या कडा तुटू नये किंवा भाकरी मऊसूत येण्यासाठी जेव्हा आपण उकड काढतो ती मळताना अगदी गरम असतानाच ती मळून घ्यायची असते. त्यामुळे काय होतं, या भाकरीला तडा जात नाही आणि भाकरी ही मऊसूत होते. आणि ही भाकरी करताना एक बाजू पलटल्यानंतर
दुसरी बाजू चांगली शिजून घ्यायची. हे बघा, चांगल्या कडा शिजून घ्यायच्या, मधली बाजू शिजून घ्यायची. त्यामुळे काय होते, भाकरी चांगली फुगून येते. ती बाजू चांगली शिजल्यामुळे नंतर ती उलटी केल्यानंतर तिची बघा अशी चांगल्या प्रकारे ती फुगून येते. बघा कशी फुगून आलेली आहे. एका बाजूने दाबली तरी कशी फुगून आलेली आहे. चारही बाजूनी अशी टम फुगलेली आहे. बघा अशी ही भाकरी आपली तयार झालेली आहे. दोन्ही बाजूनी चांगल्या शिजून घ्यायच्या. आणि आपली आता ही भाकरी कोरडी भाजी असो या पातळ भाजी असो त्यासाठी खाण्यास रेडी झालेली आहे.